अहमदनगर शहरात पाहायला मिळाला अनोखा लग्न सोहळा। नातीच्या लग्नात आजोबांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, वधूवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती। अहमदनगर शहरातील रहिवासी संतोषकुमार सखाराम गोरे यांची कन्या आकांक्षा आणि चिरंजीव आकाश ज्ञानदेव बाबूराव पठारे यांच्या मुलाचा विवाह आज पार पडला। या प्रसंगी मुलाचे आजोबा सखाराम गोरे यांनी लिहिलेला पाझर मनातला या काव्यसंग्रहाचं प्रकाशन लग्न सोहळ्याप्रसंगी करण्यात आलं। प्रथम वधूवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली। त्यानंतर आपल्या आजोबांनी लिहिलेले काव्यसंग्रह पाझर मनातला याचं प्रकाशन नवदाम्पत्याच्या हस्ते करण्यात आलं। कवी चंद्रकांत पालवे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, समाजसेवक जालिंदर बोरुडे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष प्रताप शेळके, भिंगर बँकचे चेअरमन अनिल झोडगे या प्रमुख अतिथींच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। पाझर मनातल्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गणराज प्रकाशनच्या वतीने करण्यात आले। शुभविवाह प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांनी सखाराम गोरे यांचं अभिनंदन केलं। पुस्तक प्रकाशनाचा नवा पायंडा लग्न समारंभ प्रसंगी पडल्याने नवदाम्पत्याला आणि भावी पिढीला लेखनाची वाचनाची आवड निर्माण होईल असे कवी चंद्रकांत पालवे यांनी सांगितले। या लग्नामध्ये श्री सखाराम गोरे सर यांच्या नातीच्या लग्नात येण्याचा योग आला। त्या निमित्ताने ती सौका आकांक्षा आणि आकाश या दोघांच्याही लग्नासाठी एक चांगलं असं वातावरण माहोल इथे असा होता की या लग्नामध्ये आमचे मित्र सखाराम गोरे यांचा 6वा कविता संग्रह प्रकाशित करून नातीच्या लग्नात करून त्यांनी एक फार मोठं काम केलं, साहित्यिक काम केलेलं आहे। या विवाह सोहळ्यामध्ये हा आनंद आयुष्यभर राहावा। कविता ही माणसाला जीवन देते, सृजन देते। या पती पत्नींच्या आयुष्यात हा सुंदर संदेश आपल्या नातीसाठी आणि नात जावयासाठी सखाराम गोरे यांनी दिला। मलाही खूप कौतुक असं वाटलं की आनंदाच्या प्रत्येक क्षणामध्ये कविता ही नेहमी बरोबर असते। कवितेसाठी सर्वांचं आयुष्य असतं। या दाम्पत्याला मी पुन्हा एकदा आशीर्वाद देतो। सखाराम गोरे सर यांचं अभिनंदन करतो। संकल्पना मला खूप छान अशी वाटली। माझ्या पाहण्यात नगर जिल्ह्यात तरी हा पहिलाच प्रयोग आहे। फार वर्षापूर्वी लग्नामध्ये एका नातीच्या लग्नामध्ये पुस्तक प्रकाशन हा जवळजवळ कधी न घडलेला प्रकार, परंतु खूप आनंद आहे। हे पहा, संकल्पना अशी आहे की मुळात वेदप्रणीत आपण सर्व माणसं आहोत। वेदांतल्या रुचांप्रमाणे एक अत्यंत सुंदर काव्य या दोन्ही नववधू आणि वरांना हा एक वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद आहे। हा आशीर्वाद या सर्वांसहित सर्व येणाऱ्या सर्व पाहुण्यासहित सर्वांना खचितच आनंददायी ठरेल याचा मला विश्वास वाटतो। ही संकल्पना अत्यंत सुंदर, त्यासाठी सखाराम गोरे सरांचं अभिनंदन। समाजाने हा मुद्दा हा पायंडा करा। कविता ही वाचली जरी गेली नाही, एवढ्या मोठ्या समारंभात जर ती म्हटली गेली, त्याचं काही करण्यात आलं तर समाज आयुष्यभर ते सृजन, ते महात्म्य, ती कला लक्षात ठेवतो आणि वधूवरांना ते आयुष्यभर लक्षात राहतं की आपल्या आनंदाच्या प्रसंगी त्यांचं जगणं म्हणजे कविताच असते। त्या निमित्ताने सखाराम गोरे यांची संकल्पना अत्यंत सुंदर। आज या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य सरा गोरे सर यांच्या नातीचा विवाह समारंभ या ठिकाणी खूप शानदार पद्धतीने ठिकाणी संपन्न झाला।
मला असं वाटतं महाराष्ट्रातला हा एक पहिलाच विवाह सोहळा असेल की ज्या विवाहामध्ये आपल्या नातीच्या विवाहामध्ये आजोबांनी ग्रंथ प्रकाशन केलं. खरं म्हणजे गणराज प्रकाशन ही प्रकाशन संस्था नगर जिल्ह्यामध्ये साहित्यिक सांस्कृतिक चळवळ राबवण्याचं वाढवण्याचं काम या ठिकाणी करते आहे. आणि गणराज प्रकाशनाच्या माध्यमातून कविवर्य स रा गोरे यांची आजवर अनेक कविता कथा कादंबऱ्या या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत. आज त्यांच्या पाझर मनातला या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा वधूवरांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला, याचा मनस्वी आनंद वाटतो. आणि प्रकाशक म्हणून मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की गणराज प्रकाशनाचं 189वं पुस्तक आज या ठिकाणं या विवाह समारंभामध्ये प्रकाशित झालेलं आहे. याचा आनंद वाटतो. गोरे सरांना पुढील साहित्य चळवळीला शुभेच्छा. आज रोजी आपल्या आकांक्षा आणि आकाशराव यांच्या विवाह प्रित्यर्थ प्रसंगी मी सखाराम गोरे यांनी पाझर मनातला हा कविता संग्रह 6वे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आणि साहित्यिक क्षेत्रातील लोकांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.